हे दोघांना आहे ना जागतिक अर्थव्यवस्थेचं अज्ञान आहे. सांगतो मी त्यांना स्पष्ट करू. कारण आपण इम्पोर्ट आपण जेव्हा कमी करतो आणि एक्सपोर्ट वाढवतो तर आपण जास्त मजबूत होतो. आपला जीडीपी वाढतो. आपण हा प्रयत्न आपण नाही कुठलाही देश करतो की एक्सपोर्ट कमी होईल आपल्याकडचं, इम्पोर्ट वाढू नये म्हणून, आणि आपलं एक्सपोर्ट जास्त होईल, हे असं असलं पाहिजे. आता हा राहुल गांधी म्हणतो, काय बोलले ते मोदीनं, अपयश आहे. अपयश त्याला अपयश आणि यश मधला फरकच कळत नाही. एवढा बुद्धू राजकारण मी नाही पाहिलं, खरं सांगतो. तो जर लोकसभेत जसा वावरतो बोलतो, यावर्षी भाषण ऐकली असतील तुम्ही, काय भयानक बोलतो तो. पंतप्रधानांना काय उद्देशायचं ते पण त्याला माहित नाही. तुझ्या इकडचे जे काँग्रेसच्या राजवटीत जे झालं ना, सत्ता चालत होती, ते यश तेव्हा मिळवलं असतं ना तर तुमच्या पक्षाची ही दशा झाली नसती. दशे खडसेला बीजेपीने हातून बाहेर काढलं म्हणून त्यांना शहाणपणा सुचलाय. खडसे चालेल रिटायरमेंट. त्या लोक याची टीका फक्त मोदीना कसं कुठल्या अडचणीत आणता येईल हे प्रयत्न करतात, पण ते कधीच येणार नाही. आता मोदींनी सांगितलं आपल्या गोष्टी वापरा. चुकीचं काय? मार्केटिंग वाढवायला आपल्या लोकांचं उत्पन्न. आता आपण ते काय ह्याला जाणार का इटलीला आम्ही घ्यायला, काय आणि काय त्यांचं मार्केट स्ट्रॉंग करायला. प्रत्येक देशाचा माणूस प्रयत्न करतो आपला एक्सपोर्ट वाढायला, पण तो जाहीर करून नाही. ती मार्केटिंगची हे कसं माल आपला जाईल बाहेर, एक्सपोर्ट कसं जास्त होईल, मग ते योग्य आहे. त्यांनी मार्गदर्शन केलं तर चुकीचं काय? करावे. पेट्रोल आणि डिझेलची समस्या आहे, देशासमोर समस्या, तर ती समस्या दूर करायचं काम पहिल्या अधिकाऱ्याने लोकप्रतिनिधी करायला पाहिजे. सत्तेवर आहेत त्यांची चुकीचं काही नाही आहे. तुम्ही म्हणालात गांधीवरून बोललात नाही, तो संपला, तिथे संपला बोलला नाही, त्यामुळे आमचा सुरू झाला. जाऊ दे रे, तू काही सगळ्या लोकांचे काय आहे ती रे, तिला कामधंदे काय, हे एकच कामधंदे आहे. मग आंबा बागायतदार का काजू ही जी पिकं आहेत त्यांची या वर्षाच्या अवेळी पाऊस आणि वेळी सगळं झाल्यामुळे फार मोठं नुकसान झाले, वास्तव आहे, खरं आहे ते. त्यासाठी आम्ही सर्व कोकणातील खासदार, आमदार, मंत्री जे कोण आहेत ते आम्ही शासनाचं लक्ष वेधलं. मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर बैठक घेतली आणि त्याप्रमाणे त्यांनी यावेळेला काही ठराविक रक्कम मंजूर केली. ही पहिली आणि शेवटची नाही, आम्ही याच्यावर परत विचार करू. आता जून महिना सुरू झाला ना, विचार करू आणि वाढून देण्याचे आमचे प्रयत्न आहेत. आता ते ह्याचं कोण शेती म्हणालात, त्यांना आंदोलन केल्याशिवाय त्यांचं काम सुरू होत नाही ना. त्यांना एकच असतं आंदोलन, ना शेती करत, ना धंदा करत, ना राजकारण करत. मग काहीतरी करायला पाहिजे ना. मी ओळखतो, चांगले मित्र आहेत माझे, मी सल्ला देईन बाबा, रॉंग साईड आहे, करतो ते आहे ना मित्र, काय खरंच मित्र आहेत. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.